अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे तयासी. तयाते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निधी गुरु. असे जाण निरंतरू ऐसा बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले. त्यापासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांशी बाई ते शब्दे तोडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला. एकतपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असते आनंदात. वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूण उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे एकूण बोलले जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया जुळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे येते थे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकिली आणून. न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीना आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत ती कोणे एके